कालच्या म्हणजे दुःखद घटनेनंतर आता प्रश्न असा पडलाय सर की पुढे राष्ट्रवादीचं काय म्हणजे आपण सत्तेच्या सहभागाच्या दृष्टीने पावलं उचलू की ॲज इट इज जसे आपली अगोदरची स्थिती आहे तशी यापूर्वी पण काही प्रयत्न झाले एकत्र? सगळ्यात महत्त्वाचं कालच्या झालेल्या परवाच्या दुःखद घटनेपासून अजून कोणीही सावरलेलं नाही. आम्ही पण सगळे परिवारातले सदस्यच आहोत. दोन्ही राष्ट्रवादी असतील, महाराष्ट्र असेल, लोक सगळे अजून ह्या दुःखाच्या सदम्यातून किंवा शॉकमधून सावरलेले नाहीत. हीच वस्तुस्थिती आहे. पण एक आहे की जनरली आपण जे विचारताय तर दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही एक जनभावनासुद्धा आहे आणि दोन्ही पक्षांच्या वतीनं सुद्धा त्याबाबतचे प्रयत्न पूर्वीसुद्धा झालेले आहेत आणि याबाबतचा जो काही निर्णय असेल तर दोन्ही पक्षश्रेष्ठी ठरवतील. त्याबाबतचा निर्णय काय होईल ते मला तरी असं वाटतं की सध्या जी घटना घडली त्या घटनेला धरून आता दादा नाही आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये असे निर्णय घ्यायचे आहेत तर मला वाटतं पवारसाहेब असतील किंवा सुनेत्रा वहिनी असतील आणि तटकरे साहेब असतील या सगळ्यांनी या बाबतीतला निर्णय जो काही असू शकेल तो निश्चित प्रकारे घ्यावा अशी आमच्या सगळ्यांची जनभावना आहे. सर दादा हयात असताना त्यांची काय भूमिका होती जसं की म्हटलात की जिल्हा परिषदेनंतर एकत्र येण्याची बैठका वगैरे? दादा हयात असताना ज्या आमच्याही काही बैठका झाल्या त्याच्यातही एक नक्कीच की त्यांची इच्छा होतीच की एकत्र यावं आणि त्या अनुषंगाने त्यांनी आम्हालाही बऱ्याचदा बोलून दाखवलं होतं. दादासोबत कोण होते म्हणजे असं बैठकीला म्हणजे नाही आता सगळे दोन्हीकडचे काही असतात पण एक नक्कीच आहे की दोन्ही पक्षाच्या लोकांची काही प्रमुख लोकांची ही इच्छा होती. त्या दृष्टिकोनातून काही पावलं टाकण्याचे प्रयत्न केले जात होते. गोविंद बागेतलं मला असं वाटतं डिटेल्स या मिनिटाला सांगणं योग्य नाही काहीच, परंतु एक नक्की आहे की हे एकत्र येणं हे दोन्ही पक्षाच्या दृष्टिकोनातून जास्त योग्य. अजितदादांची जाण्याने आता महाराष्ट्रात हळहळ उठली जाते. मात्र तुमचं उपमुख्यमंत्री पद जे ते रिक्त झालेलं आहे त्या ठिकाणी लवकरच नवीन चेहरा येऊ शकतो आणि त्या ठिकाणी सुमित्राताई पवार यांची वर्णी लागू शकते अशी चर्चा आहे. तुमचं म्हणणं काय आहे, काय मागणी असणार आहे? मला वाटतं की NCP अजितदादा पवार पक्षाच्या दृष्टिकोनातून निर्णय जो घ्यायचा असेल तो पवार परिवार घेईल असं मला वाटतं. पवार परिवार पूर्ण त्या बाबतीतला योग्य तो निर्णय घेईल आणि त्याचबरोबर शरद पवार NCP अजित पवार पार्टीतले जे नेते असतात ते पण एकत्र बसून सगळे निर्णय घेतील आणि सर्वांच्या सहमतीनं योग्य निर्णय व्हावा अशी एवढीच माझी सदिच्छा आणि शुभेच्छा असणार आहे. दादा हयात ते सकारात्मक पाऊल होतं का याचा अर्थ त्यांची इच्छा? नक्कीच महानगरपालिका आणि काही जिल्हा परिषदा आम्ही त्यापूर्वी चर्चा झाल्या असल्या कारणाने बऱ्याच ठिकाणी आमच्याही काही लोकांनी अशी विनंती केली आम्हाला की आम्ही मग आता घड्याळीवर लढूया का. तर आम्ही पण बऱ्याच लोकांना घड्याळीवर लढण्याची परवानगी दिली होती आणि त्यामुळं काही ठिकाणी जिथं खूप जास्त स्पर्धा आहे तिथे तुतारी आणि घड्याळ वेगवेगळी पण आहे, परंतु जिथे स्पर्धा नसेल तिथे काही लोकांच्या स्थानिक लोकांच्या इच्छेप्रमाणे घड्याळीवर सुद्धा लढण्याची मुभा त्या ठिकाणी जिल्हा परिषदला सुद्धा देण्यात आलेली निश्चित प्रकारे पक्षश्रेष्ठींनी दिलेली आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होत असतील तर तुमच्या पक्षाचे? मला वाटतं की आता एकत्र पवार परिवारच या बाबतीतला निर्णय घेतील आणि त्यांनी तो घ्यावा. आम्ही पवार परिवाराने घेतलेला जो काही निर्णय असेल त्याचा आम्ही स्वागतच करू. शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही त्या बैठकीला उपस्थित होतात वेगवेगळे सगळं कसं वातावरण होतं म्हणजे त्याच दृष्टीने होतं की आपण एकत्र येणार आहोत? नाही, पॉझिटिव्हच दोन्ही पक्षाच्या लोकांचं मत आहे. सर हिंदी में बताइए, दोनों राष्ट्रवादी